23 मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. नुकताच आंतरराष्ट्रीय वन दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मार्च 21. स्पष्टीकरण. नुकताच 21 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय वन दिवस साजरा करण्यात आला आहे. वने आणि वृक्षांच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी दरवर्षी मार्च 21 रोजी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. वर्ष 2026 ची संकल्पना वने आणि अर्थव्यवस्था ही होती. सुरुवात. संयुक्त राष्ट्र महासभेने 2012 मध्ये मार्च 21 हा दिवस आंतरराष्ट्रीय वन दिवस म्हणून घोषित केला होता. प्रश्न 2. नुकतीच कोणत्या राज्य सरकारने इंदिरम्मा कुटुंब जीवन विमा योजना जाहीर केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तेलंगणा. स्पष्टीकरण. तेलंगणा सरकारने इंदिरम्मा कुटुंब जीवन विमा योजना जाहीर केली आहे, ज्यामुळे राज्यातील 1.15 कोटी कुटुंबांना 5 लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क यांनी आपल्या 2026-27 च्या अर्थसंकल्पीय भाषणात ही विमा योजना सुरू करण्याची घोषणा केली. तेलंगणा राज्याची माहिती. राजधानी हैदराबाद. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर चालू घडामोडी. तेलंगणाने ग्रामीण महिला आणि युवा उद्योजकतेला गती देण्यासाठी 112.66 कोटींचा चॅलेंज फंड लॉन्च केला आहे. सायबर गुन्हे रोखण्याच्या उद्देशाने तेलंगणा पोलिसांनी ऑपरेशन क्रॅकडाऊन सुरू केले आहे. आशियातील सर्वात मोठा नागरी विमान वाहतूक कार्यक्रम विंग्ज इंडिया 2026 तेलंगणामध्ये आयोजित केला जाईल. आदिवासी वैद्यांसाठी भारताचा पहिला राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यक्रम हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला. तेलंगणामध्ये हॉट एअर बलून फेस्टिवल पार पडला. भारताचा पहिला राष्ट्रीय आदिवासी वैद्य क्षमता बांधणी कार्यक्रम हैदराबादमध्ये आयोजित करण्यात आला. प्रश्न 3. नुकताच भारताने कोणत्या देशासोबत तूर आणि उडीद डाळीच्या आयातीचा करार पुढील 5 वर्षांसाठी वाढवला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, म्यानमार. स्पष्टीकरण. नुकताच भारताने म्यानमार सोबत तूर आणि उडीद डाळीच्या आयात कराराला 2025-26 नंतर पुढील 5 वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा करार 2021 मध्ये सुरू झाला होता, ज्या अंतर्गत खाजगी व्यापाराद्वारे दरवर्षी 2.5 लाख मेट्रिक टन उडीद आणि 1 लाख टन तूर डाळीची आयात केली जाते. म्यानमार देशाची माहिती. राजधानी नेपिडो. चलन म्यानमार कॅत. राष्ट्रपती मीनांग ह्लाइंग. प्रश्न 4. नुकतेच ब्रिटनमध्ये महिला सक्षमीकरण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ऋतुपर्णा सेनगुप्ता. स्पष्टीकरण. भारतीय अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता यांना महिला सक्षमीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना वर्ष 2026 मध्ये ब्रिटनच्या प्रतिष्ठित हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात कला आणि संस्कृती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील महिलांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. स्टॉकहोम जल पुरस्कार 2026 ने कावेल मदानी यांना सन्मानित करण्यात आले. किस ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2025 ने नीता अंबानी यांना सन्मानित करण्यात आले. विलियम डॅलरिम्पल यांनी प्रतिष्ठित मार्क लिंटन हिस्ट्री प्राइज 2026 जिंकले आहे. द म्युझिक अकादमी चेन्नईतर्फे प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कार 2026 साठी जयंती कुमारेश यांची निवड करण्यात आली. हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार 2025 ने ममता कालिया यांना सन्मानित करण्यात आले. आर वेरामुथू यांना ज्ञानपीठ सन्मान 2025 ने सन्मानित करण्यात आले. प्रश्न 5. कोणता देश 2027 च्या राष्ट्रकुल युवा खेळांचे यजमानपद भूषवणार आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, माल्टा. स्पष्टीकरण. माल्टा देश पहिल्यांदाच राष्ट्रकुल खेळांचे यजमानपद भूषवणार आहे. युरोपमध्ये आयोजित होणारा हा तिसरा राष्ट्रकुल युवा खेळ सोहळा असेल. यापूर्वी 2000 मध्ये स्कॉटलंडमधील एडिनबर्ग आणि 2011 मध्ये आईल ऑफ मॅन येथील डग्लस येथे
हे खेळ आयोजित करण्यात आले होते. हे खेळ 29 ऑक्टोबर 2027 ते 4 नोव्हेंबर 2027 या कालावधीत होतील. प्रश्न 6. नुकतीच NMDC मध्ये संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, कृष्ण कुमार ठाकूर. स्पष्टीकरण. भारतीय रेल्वे कार्मिक सेवाच्या 1998 बॅचचे अधिकारी श्री कृष्ण कुमार ठाकूर यांनी 20 मार्च 2026 रोजी भारताच्या सर्वात मोठ्या लोहखनिज उत्पादक कंपनी NMDC लिमिटेडमध्ये संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्यांनी BHEL मध्ये काम केले असून त्यांना मानव संसाधन व्यवस्थापन क्षेत्रातील 2 दशकांहून अधिक अनुभव आहे. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून के व्यंकटरमणा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. पार्थनील घोष HDFC एगो जनरल इन्शुरन्सचे MD आणि CEO बनले आहेत. गॅरी कर्स्टन यांची श्रीलंका पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. भारतातील कार्यान्वित अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक RM नचम्मई बनल्या आहेत. न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडंट इन चीफ म्हणून पुष्पेंद्र पाल यांची नियुक्ती करण्यात आली. इंजिनियर्स इंडिया लिमिटेडचे अंतरिम CMD म्हणून प्रवीण M खनुजा यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 7. नुकताच चापचरकूट हा सण कोठे साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मिझोराम. स्पष्टीकरण. नुकताच मार्च 2026 मध्ये मिझोराममध्ये चापचरकूट सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा मिझो समुदायाचा सर्वात प्रमुख आणि जुना वसंत ऋतूतील उत्सव आहे, जो मुख्यत्वे राज्याची राजधानी ऐझॉल येथील आसाम रायफल्स ग्राउंड मध्ये आयोजित केला जातो. मिझोराम राज्याची माहिती. राजधानी ऐझॉल. मुख्यमंत्री लालदुहोमा. राज्यपाल जनरल VK सिंग. आता पाहू मिझोरामशी संबंधित इतर चालू घडामोडी. मिझोराममध्ये रीड स्नेकची एक नवीन प्रजाती शोधली गेली. पंतप्रधान मोदींनी मिझोराममध्ये बेराबी सैरांग या नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले. मिझोराम विधानसभेने भिक्षुकीवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने मिझोराममधील लंगफन रोपईला राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक घोषित केले. प्रश्न 8. नुकतेच जॅक नॉरिस यांचे निधन झाले, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, अभिनेता. स्पष्टीकरण. प्रसिद्ध अमेरिकन ॲक्शन स्टार, मार्शल आर्टिस्ट आणि वॉकर टेक्सास रेंजर फेम चक नॉरिस यांचे वयाच्या 86व्या वर्षी निधन झाले आहे. ते त्यांच्या जबरदस्त फिटनेससाठी, द वे ऑफ द ड्रॅगन सारख्या चित्रपटांसाठी आणि इंटरनेटवरील त्यांच्या अजिंक्यतेबद्दलच्या लोकप्रिय मीम्ससाठी जगभरात प्रसिद्ध होते. प्रश्न 9. नुकतीच कोणत्या मंत्रालयाने योग 365 मोहीम सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, आयुष मंत्रालय. स्पष्टीकरण. केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी माहिती दिली की आयुष मंत्रालयाचा उद्देश केवळ एका दिवसाच्या उत्सवापुरते मर्यादित न राहता योगाचे दैनंदिन सरावात रूपांतर करणे हा आहे. हा विचार योग 365च्या रूपाने प्रत्यक्षात आला असून ही एक राष्ट्रव्यापी मोहीम आहे. प्रश्न 10. नुकतेच कोणी ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, RBI. स्पष्टीकरण. भारतीय रिझर्व्ह बँकेने मार्च 2026 मध्ये लंडनस्थित सेंट्रल बँकिंग तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे. RBI ला त्यांच्या .bank.in डोमेन उपक्रमाद्वारे बँकिंग प्रणालीसाठी सुरक्षित आणि विशिष्ट इंटरनेट डोमेन अनिवार्य केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक बद्दल माहिती. स्थापना 1 एप्रिल 1935. मुख्यालय मुंबई. गव्हर्नर संजय मल्होत्रा हे 26वे गव्हर्नर आहेत. डेप्युटी गव्हर्नर. RBI मध्ये सध्या डॉक्टर पूनम गुप्ता, S जानकीरामन, T रविशंकर, शिरीष चंद्र मुर्मू हे 4 डेप्युटी गव्हर्नर आहेत. आता पाहू बँकांशी संबंधित इतर चालू घडामोडी. EPFOशी जोडून साऊथ इंडियन बँकेने EPF पेमेंट सेवा सुरू केली. केतन मर्चंट यांची फिनो पेमेंट बँकेच्या अंतरिम CEO पदी नियुक्ती करण्यात आली.
SBIने महिला सक्षमीकरणावर केंद्रित 500 दशलक्ष डॉलर्सच्या सिंडिकेटेड सामाजिक कर्ज सुविधेची घोषणा केली. बँक ऑफ बडोदाने ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्सच्या माध्यमातून 10,000 कोटी रुपये उभे केले आहेत. DBS बँकेने विसा सोबत AI आधारित एजंटिक पेमेंट पायलट प्रोजेक्ट सुरू केला. इंडियन ओव्हरसीज बँकेने ऑनलाईन डेट क्लेम सेटलमेंट पोर्टल लॉन्च केले. PNB बँकेने भारतीय लष्कराच्या सन्मानार्थ सोल्जरथॉन 2026 ची घोषणा केली. प्रश्न 11. नुकतीच कोणत्या भारतीय स्क्वॉश खेळाडूची वर्ल्ड प्रीमियर स्क्वॉश लीगच्या क्रीडा आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सौरव घोषाल. स्पष्टीकरण: भारताचा दिग्गज स्क्वॉश खेळाडू सौरव घोषाल याची नवनिर्मित वर्ल्ड प्रीमियर स्क्वॉश लीगचा क्रीडा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते या लीगची क्रीडा रचना, स्पर्धेचे स्वरूप आणि खेळाडूंची पात्रता प्रक्रिया पाहतील. ही लीग ऑगस्ट 2026 मध्ये सुरू होणार असून ती AI सक्षम प्रतिभेला प्रोत्साहन देईल. प्रश्न 12. नुकताच रिलीफ योजनेअंतर्गत केंद्र सरकारने किती निधी जारी केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 497 कोटी. स्पष्टीकरण: पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि सागरी लॉजिस्टिक्समधील अडथळे लक्षात घेता केंद्र सरकारने रिलीफ म्हणजेच रेझिलियन्स अँड लॉजिस्टिक्स इंटरव्हेन्शन फॉर एक्सपोर्ट फॅसिलिटेशन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेचा प्रामुख्याने MSME निर्यातदारांना फायदा होईल. याद्वारे 497 कोटींचा निधी जारी करण्यात आला आहे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न: नुकतीच भूमिका श्रेष्ठ यांची कोणत्या देशाची पहिली ट्रान्सजेंडर महिला खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नेपाळ. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. ICC T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकला आहे. भारतात पहिल्यांदाच पॅसिव्ह युथनेशिया म्हणजेच निष्क्रिय इच्छामृत्यूला मान्यता देण्यात आली. गुंज 2026 युवा महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला. इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 सिक्कीममध्ये आयोजित करण्यात आला. सेवा तीर्थावरून पंतप्रधान मोदींनी अपघातातील बळींसाठी PM राहत योजना जाहीर केली. इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम लागू करण्यात उत्तराखंडने प्रथम स्थान पटकावले. गौधाम योजना छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आली. जम्मू काश्मीरने 67 वर्षात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे जेतेपद पटकावले. भारत चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पादनांची निर्यात करणारा सर्वात मोठा निर्यातदार देश बनला आहे. इराणने फिफा विश्वचषक 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला. SBI जनरल इन्शुरन्सचा ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. महिलांच्या रात्रीच्या सुरक्षिततेसाठी केरळमध्ये निर्भय निशा हा उपक्रम सुरू केला जाईल. आंध्र प्रदेश सरकारने दुसऱ्या किंवा तिसऱ्या अपत्याच्या जन्मावर 25,000 रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली. चंदीगड हा भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला आहे. उत्तराखंड सरकारने स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले. मथुआ धर्म मेळा पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आला. पंचू डोल मेलन यात्रा ओडिशामध्ये आयोजित करण्यात आली. मयंक चक्रवर्ती भारताचे 94वे ग्रँडमास्टर बनले आहेत. सूर्या मिधा हे सर्वात तरुण सेल्फ मेड बिलियनियर बनले आहेत. ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे जेतेपद लिन चुनई यांनी जिंकले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न: 2024-25 मध्ये भारताचा अव्वल कापड निर्यातदार राज्य म्हणून कोणते राज्य समोर आले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.